या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. प्रेमकथेवर आधारित रुबाब हा मराठी चित्रपट 6 फेब्रुवारी पासून चित्रपटगृहातून प्रदर्शित होत असून रसिकांनी तो आवर्जून पाहावा असं आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलं. मराठी सिनेसृष्टीत स्टायलिश मांडणी, आधुनिक विचार आणि तरुणाईच्या भावविश्वाशी थेट जोडणारी एक नवी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रुबाब झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आला. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित रुबाब या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केलं असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. डॉक्टर प्रमोद काळे रुबाबमध्ये अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहेत. 6 फेब्रुवारी पासून सर्वत्र प्रदर्शित होणारा रुबाब या चित्रपटाविषयी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली. शेटफळे आहे जिथं गदी माडगुळकरांचं जन्मगाव आहे, त्या गावात झालंय. त्याच्यानंतर आटपाडी शहरात झालंय, सांगली शहरात झालंय आणि तासगाव तालुक्यातलं एक पेड नावाचं गाव आहे, त्या गावात झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ सांगली जिल्ह्यातल्या बराचसा म्हणजे पूर्ण फिल्म सांगली जिल्ह्यातच आहे, ते आजूबाजूच्या गावांमध्ये आहे. काही वाड्या वगैरे. ही लव्ह स्टोरी आहे. त्याची टॅगलाईन आहे एकाची नाही अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे, अशी टॅगलाईन असलेली फिल्म आहे. लव्ह स्टोरीमध्ये काय विशेषता आहे? म्हणजे खूप साऱ्या लव्ह स्टोरी येऊन जातात, याच्यात काय अशी विशेषता आहे? काय माग आता ट्रेलर लॉन्चला नागराजांना आले होते आणि अण्णांनी एक वाक्य खूप चांगलं सांगितलं की शेक्सपियरने प्रेम केलं म्हणून बाकी कुणीच केलं नाही असं होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते आणि जरी वेगळी असली तरी पण त्याचा एक समान काहीतरी धागा असतोच. मी आत्तापर्यंत काही लघुपट केलेले आहेत आणि त्याच्यातल्या रेखा नावाच्या लघुपटाला मला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे. मी ज्या वेळेला गोष्टी करतो त्यावेळेला त्याच्यात काहीतरी मला नवीन सांगण्यासारखं सापडलं तरच मी करतो, नाही तर मी करत नाही. आणि ह्या फिल्ममध्ये पण तसंच काहीतरी आहे. आता ते काय आहे हे मला आत्ता सांगून मग त्याची गंमत निघून जाईल. तर ते थिएटरला तुम्ही बघाल तर अजून तुम्हाला कळेल की अरे खूप इंटरेस्टिंग आणि वेगळं, आपल्या जवळचं, आपल्या सगळ्यांच्या मनातलं यानं काहीतरी हेरून ते आपल्याला पुन्हा सांगितलेलं आहे. चित्रपटाला रुबाब नाव दिलंय. रुबाब याचं म्हणजे पूर्ण डिटेल सांगू. रुबाब बघा काय होतं, आपल्याला माणसं रुबाबदार दिसतात, आपल्याला एखादा बैल रुबाबदार दिसतो किंवा म्हस आपण म्हणतो अरे काय रुबाबदार म्हस आहे, किंवा छान कपडे घातलेला बुलेटवरचा माणूस रुबाबदार दिसतो किंवा एखादी महिला रुबाबदार आपल्याला दिसते. तर रुबाब हा जो शब्द आहे हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो. आता हा जो रुबाब आहे हा प्रेमाचा रुबाब आहे आणि तो तुम्हाला चित्रपटात अजून चांगल्या पद्धतीने कळेल. म्हणजे ते जे टायटल आलंय ते असंच शब्द आहे काहीतरी म्हणून ठेवले असं नाहीये, त्याचा अर्थच त्याच्यामध्ये आहे फिल्ममध्ये आणि त्यामुळे ती फिल्म बघण्यात मजा आहे किंवा म्हणून ती फिल्म बघितल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीनं ते आपल्याला कळेल. नमस्कार, मी संभाजी ससाणे. मी सूरज ही भूमिका करतो रुबाबमध्ये. सूरज हा सर्वसाधारण मुलगा आहे जो आपल्याला बॉय नेक्स्ट डोअर ज्याला म्हणतो आपण, एका गावामध्ये वाढलाय. त्याची स्वप्न आहेत, तो MPSC करत होता पुण्यामध्ये, ते सोडून तो परत गावात आलाय. बाकी तुम्हाला थोडी झलक ट्रेलरमध्ये दिसतेच सूरजची. या पलीकडे म्हणजे तो खूप प्रेम करणार आहे त्याच्या मित्रांवरती आणि जेव्हा आपण प्रेम करतो तो खूप आतून करतो आणि त्यामुळे जी जखम पण होते त्याला ती खूप घरी म्हणजे खूप जास्त होते, खूप खोलवर होते. त्याचे थोडे पडसाद तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलेच आहेत. पण या पलीकडे तो कसा रुबाब शोधतो त्याच्या प्रेमामध्ये याचा तो प्रवास आहे.
आणि ते तुम्हाला 6 फेब्रुवारीला बघायलाच मिळेल. शीतल पाटील, माझं नाव शीतल पाटील, गौरी जानकर ह्या आपल्या प्रोड्युसर आहेत. नमस्कार, मी शीतल पाटील. रुबाबमध्ये मी वैशाली नावाचं पात्र साकारलं आहे. वैशाली ही बिनधास्त मुलगी आहे, गोड मुलगी आहे. तिचं स्वतःचं काहीतरी एक म्हणणं आहे, तिचं प्रत्येक बाबतीत काहीतरी एक मत आहे. आपण आताच्या काळात इंडिपेंडंट वुमन म्हणतो, तर ती तशी मुलगी आहे. गावातली आहे, पण शहरात पण तिची वाढ झालेली आहे. आणि तसं पाहायला गेलं तर तिला जे वाटतं, जर तिला एखादी गोष्ट आवडली तर ती थेटपणे बोलते की हो मला तू आवडली किंवा ती गोष्ट आवडली. तर तसा मला सूरजचा जो रुबाब आहे तो एका झटक्यामध्ये आवडला होता. तर मी त्याला डायरेक्ट बोलली की तू मला आवडतोस, थेटपणे मांडणारी. जर एखादी गोष्ट नाही आवडली तरी सुद्धा ती तेवढ्याच ठामपणे मत मांडणारी आहे. त्यानंतर अजून मी काय सांगू शकते की आपल्या आई वडिलांना जशी मुलगी हवी असते, म्हणजे सर्व रोल साकारणारी, म्हणजे जे अपेक्षांमध्ये बसणारी, गावांमध्ये प्रत्येक आई वडिलांच्या किंवा इतर सर्व कुटुंबामध्ये जशी मुलगी असते, तर ती ते पात्र साकारते. म्हणजे ती तशी मुलगी आहे की अपेक्षा पूर्ण करणारी, त्या अपेक्षांमध्ये, त्या क्रायटेरियनमध्ये बसणारी मुलगी आहे. एक पॉझिटिव्ह आणि एक खूप छान असं तिचं पात्र आहे. आणि रुबाबमध्ये अजून तिचे बरेच काही लेयर्स आहेत जे उलगडले, जे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतरही कळेल. रिलीज हा 6 फेब्रुवारीला आहे. मी वैशालीच्या वडिलांची भूमिका या चित्रपटामध्ये केली. जगातले जेवढे पालक असतात, वडील असतात, जे आपल्या मुलीसाठी केअरिंग करतात, त्याला चांगल्या गोष्टीसाठी स्वप्न बघत असतात, असे स्वप्न बघणारा बाप यामध्ये साकारलेला आहे. पण ट्रेलरमध्ये दिसतं की गांधाडा, दारुडा, मावा गुटखा खात्याला मुलाच्या मुलगी प्रेमात पडल्या, त्यामुळे जो काही बाप अस्वस्थ होतो, तो अस्वस्थ बाप मी या चित्रपटामध्ये जगला. आणि या चित्रपटातून एक चांगला संदेश जो गेलेला आहे तो लवकरच आपल्याला चित्रपट 6 फेब्रुवारी बघितला लक्षात येईल. सूरजाचा हा पहिला चित्रपट आहे का याच्या अगोदर काय केलं? नाही, याआधी केले, पण प्रमुख भूमिका आउट अँड आउट ही माझी पहिली आहे. आणि याआधी कॅरेक्टर रोल्स वगैरे केलेले आहेत मी. बेरोजगार नावाची एक वेब सिरीज होती भाडीपाची, त्यामध्ये मी काम केलेलं एका कोल्हापुरी कॅरेक्टर. चित्रपटाची संधी कशी काय मिळाली? मला रिजेक्ट केलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा भेटायला गेलेलो शेखरजींना आणि माझ्या प्रोड्युसरांना. माझी तर ऑडिशनही घेतली नाही, आउटराईट रिजेक्ट केलेलं. ते म्हणाले की आम्ही जो मुलगा बघतोय तो तू नाहीस. उदास झालो होतो मी त्या दिवशी. पण मग माझ्यामध्ये 2-3 आठवड्यानंतर परत एकदा कॉल आले आणि मग शेखरजींनी आणि संजयजींनी जो विश्वास दाखवला त्यामुळे मी करू शकलो. त्यांची साथ होती आणि मग मजा आली या प्रवासामध्ये. अप्रतिम, मला तर खूप आवडली आहेत. मला खूप माझे जे क्लोज सर्कल मधले मित्र आहेत, किंवा त्या दिवशी मी प्रवास करत होतो बसमधनं एका कामानिमित्त, तर तेव्हा मी कुठेतरी पॉम हे गाणं ऐकलं. कोणाचं तरी याच्यावर वाजत होतं. ते मला बरं वाटलं कारण माझ्या सिनेमातलं गाणं आहे ते. चित्रपटातली गाणी ही चिनार महेश जे म्युझिक डिरेक्टर आहेत त्यांनी केलेली आहेत. यामध्ये बरेचसे दिग्गज गायक आहेत, जसे जावेद अली असतील, नकाश अजीज असतील, सोनाली सोनावणे आता मराठीमध्ये खूप ट्रेंडिंगला आहेत, त्या केतकी माटेगावकर आहेत. तर यांनी ही गाणी गायली आहेत. आणि गाणी सिलेक्शन कसं झालं? माझंही ऑडिशन असंच काहीतरी होतं तसं म्हणायला हरकत नाही. मी याआधी TDM केलाय आणि त्यानंतर शेखर त्याच्यामध्ये मी सरिता बहिणीचं कॅरेक्टर केलंय मी. सेकंड लीडच होतं. हे माझं प्रमुख भूमिका म्हणून हे माझं पहिलंच काम आहे. तर तेव्हा नुकतंच शेखर सरांबद्दल ऐकलं होतं. त्यांची रेखा या शॉर्ट फिल्मला नॅशनल मिळालं होतं आणि त्यांच्यासोबत काम करायची भयानक इच्छा होती माझी. तर त्यांच्या प्रोडक्शनमधनं किंवा त्यांच्याकडनं, त्यांच्या साईडने जेव्हा मला ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं, मी एकतर एक्सायटेड होते आणि ऑडिशनला जायचं म्हणून नर्वस होते. आपण जेव्हा ऑडिशनला जातो तेव्हा आपल्याला कॅरेक्टर म्हणजे ते सांगत नाहीत, आपल्याला स्क्रिप्ट देतात आणि ते आपल्याला आपल्या पद्धतीने करायचं असतं. तेव्हा तिथे कॅरेक्टरायझेशन काही सांगत नाहीत.
मग ते काहीसं त्यांना नाही आवडलं आणि त्यांचे चेहरे बघूनच मला कळलं की आपलं इथं नाही झालेलं. पण एक नंतर एक इच्छा मी मांडली होती की मला काही का असेना पण तुम्ही या चित्रपटामध्ये छोटासा रोल द्या काहीतरी. मी ते एक कॉन्फिडन्स, मला काम करायची इच्छा होती बेसिकली. पण त्यानंतर बरेच दिवस गेले आणि काही कॉलही आला नाही मला. मग म्हटलं की नाही यार, चुकला आपला चान्स, फुकला. तर पण त्यानंतर जवळपास एक महिनाभरानंतर मला फोन आला की प्रोडक्शनमधनं मेल आला की तुमची निवड झाली आहे आणि लीड म्हणून निवड झाली आहे, एक प्रमुख भूमिकेत तुमची निवड झालेली आहे. मला प्रश्न पडला की तिथे तर त्यांना अजिबात आवडलं नव्हतं, तर कशी काय निवड केली? तर त्यांनी कशी निवड केली हे तुम्ही सांगू शकाल का माझी? मुळात काय होतं, म्हणजे ऑडिशनमध्ये आम्हाला आवडलं नव्हतं, ही गोष्ट खरी आहे. पण हिचा चेहरा किंवा याचे जे डोळे आहेत जेवढे बोलके, तर तसे बोलके डोळे आम्हाला पाहिजे होते. आणि मग ते तिचे आहेत. ऑडिशन जरी तिचं तसं झालेलं नसलं तरी आम्हाला डोळे आणि चेहरा तिचा आवडला होता, की जवळजवळ आमच्याकडनं फायनल होतं. फक्त आम्ही काही वेळ घेतला सांगायला तिला आणि तिला सांगितलं आणि मग तिचं कास्ट झालं त्या रोलसाठी. माझी का ऑडिशन नव्हती घेतली? हा, तुझं, कारण तुझं याचं काय झालेलं, भाडीपाला ह्याची जी सिरीज आहे बेरोजगार, तर ते काम आम्ही बघितलं होतं. आमचे निर्माते आहे संजय सर आणि आम्ही बघितले होते किंवा जवळजवळ महाराष्ट्रानं त्याचं काम ते बघितलेलं आहे. त्यामुळे कामाबद्दल तर आम्हाला सगळ्यांना माहिती होतं. फक्त ते कॅरेक्टर म्हणून काही गोष्टी ज्या पाहिजे होत्या, तर त्यासाठी माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं आणि म्हणून मी त्याला ज्यावेळेला बघितला त्यावेळेलाच म्हटलं होतं की नाही रितेक केलेला. मग नंतर त्याच्याशी बोललो आणि ह्या गोष्टी आपल्याला करायला लागतील, तर तो म्हणाला की तुम्ही म्हणशील तसं. मग त्यानं ती तेवढी त्याच्यावरती काम केलं आणि तो आला आणि मग परत कळाला आता हा आपला सूरज आहे. मग त्याचं फायनल झालं. मला असं वाटतं की सूरजसाठी ती एकदमच परफेक्ट लाईन की तो ज्या जिव्हाळ्यानं प्रेम करतो किंवा ज्या मनापासून लोकांवरती प्रेम करतो किंवा वेळ देतो सगळ्या गोष्टींना, त्यामुळं ती येणारी गोष्ट आहे. ती लाईन जी आतून आली आहे की मला तुझ्यासारखी नको, तूच पाहिजे, याच्यात खूप आलं. म्हणजे मित्रांबरोबरही तो तसाच आहे माझ्यामध्ये. ती त्यामुळे ती टॅगलाईन आली आहे आणि ती सूरजला डिफाईन करते. सूरज हे कॅरेक्टर डिफाईन करते किंवा ही एकाची नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे. कारण की जसं शेखरजी बोलले तसं प्रेम हे खूपच युनिव्हर्सल असतं. म्हणजे शेक्सपियर म्हटला म्हणून काय नागराज सरांनी परत सैराट बनवला म्हणजे थांबले नाही, त्यांनी पण बनवलं सैराट, आपल्या सगळ्यांना आवडला. शेक्सपियरच्या हॅमलेट पुरतंच प्रेम नाही थांबलं, ते पुढेही गेलं, खूप लोकांनी केलं. म्हणजे आपण गुरुदत्त बद्दल सकाळी बोलत होतो, प्यासा झाला, राजकुपर साहेबांनी खूप काम केलं, बच्चन साहेबांचं खूप काम आहे, नागराज सरांनी खूप काम केलं. तसं आपणही आज रुबाब एक ट्रेलरमध्ये पण त्याचा एक छोटासा पॅच आलाय की आम्ही एका झाडाखाली बसलो आणि तो मला विचारतोय माझ्या कसं काय बघितलं. मी ते बोलू का आता? आणि जसं हा म्हणाला की तुझ्यासारखी नको तूच पाहिजे, आपण प्रत्येक जण म्हणालेलो असतो. प्रत्येक जणांनी हे वाक्य कधी ना कधी आयुष्यात म्हटलेलं आहे. मग ते मुलीनं असेल किंवा मुलांनी असेल, हे म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याची टॅगलाईन पण ती आहे फिल्मची की एकाची नाही तर अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे प्रत्येकाची गोष्ट असल्यासारखी गोष्ट आहे, प्रत्येकाला कनेक्ट होणारी गोष्ट आहे. आणि मला वाटतं की ती 6 तारखेला तुम्ही ज्यावेळेला चित्रपट बघाल त्यावेळेला रुबाब खऱ्या अर्थानं तुम्हाला अजून चांगला आणि किती मोठा आहे हे कळेल आणि तुम्हाला आवडेल. माझ्यात असं काय बोललं रुबाब